नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही चाललेलो आहोत, आज आहे 15 ऑगस्ट, तर आम्ही चाललो आहोत माझ्या मामाच्या गावी. तिथे त्यांचं ऑफिस आहे माझ्या मिस्टरांचं, तर तिथे झेंडावंदन करणार आणि मग तिथून पुढे माझं सासर जवळच आहे, तर मग मी माझ्या सासरी चाललेले आहे. हे त्यांचं ऑफिस आहे. तर झेंडावंदन आता सगळी लोक येतात ते म्हणून आम्ही वाट पाहत होतो त्यांची. ऑफिसमध्ये बसलो होतो आम्ही, तर मग झेंडावंदन करू आणि मग आम्ही निघू. इथे सगळे आल्यावर शाळेतली मुलेसुद्धा आली. मग आम्ही झेंडावंदन केलं. हे माझे मिस्टर आहेत. आणि नंतर आम्ही शाळेमध्ये गेलो, तर तिथेसुद्धा आम्ही प्रोग्राम अटेंड केला. तलाठी मॅडम पण होत्या, सरपंच मॅडम पण होत्या आणि हे मुलांचं कवायत चालू आहे. ही कवायत झाल्यानंतर ह्या सरपंच मॅडम आहे त्यांचं भाषण झालं आणि नंतर मग आमच्या मामांचं घर बाजूलाच आहे, शाळेच्या बाजूला माझ्या मामाचं घर. तर मग तिथे गेलो. तिथे आई आमच्यासाठी पोहे करत होती. मग आम्ही मस्तपैकी नाश्ता केला आणि आम्ही निघालो माझ्या सासरी जायला. आईन ते पण आमच्या संगती होते, कारण माझं माहेर आणि सासर बाजूबाजूलाच आहे. तर मग त्याच्यामुळे आम्ही संगती निघालो. आता मी पोचते घरी. लांब पकड. आणि आमचं नशीब एवढं भारी की आम्हाला एवढा मस्त आणि सुंदर असा निसर्ग लाभलेला आहे, मावळ तालुका. तर मग तिथून पुढे मी आता घरी पोचले. तर ह्या झाडाला काय झाले काय माहिती, ते पूर्ण सुकून गेले. काय प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही. आणि ही खालची सगळी झाडे आहेत. ही काही मोगरा आहे आणि अशीच बाकीची अशीच आहेत बिना फुलांची. तर मग ते सगळं बघितलं तेव्हा मला जरा बरं वाटलं, कारण मला भरपूर दिवस झाले, 1-2 महिने झाले असतील मी गावी आले नव्हते कदाचित. तर मग आणि लास्टला ते मोठं आहे ते आपलं जास्वंदाचं झाड आहे, सगळ्यात मोठं आहे ते पण छान झालेले. नंतर इथे पप्पा आणि आईन ते आले होते, माझ्याबरोबरच आले होते ते इकडं डायरेक्ट. आणि ही माझी सासूबाई होती आणि प्रिशा TV पाहत होती. त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी मी व्हिडिओ शूट केला. ह्या सासूबाई आहेत. जेवण बिवून झाल्यावर मग यांचं असंच काम चालू होतं, तर त्यांचं असंच मी डोकं खात होते. तर चला, तर मग व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा.